ऐकलं पार परत भेट होईल का नाही सांगताय मागून मागशील तर देईल तुला माग आहे माग देशील का अगं आई माग कर जन्म तू दिलेला आहेस तुझ्या पायावर अर्पण करे तू मागून आईनं स्वतःच्या कमरेच्या चंचीत हात घातला तावीत काढला आणि अरडका सांगितला अरडका तुझ्या दंडावर मला बांधून दे बस शेवटचं माग तुझ्या उजव्या दंडावर मला बांधून क्षणभर अरडक थांबला विचार केला अंगावर एवढी वस्त्र अलंकार आभूषण आहे एका तावीदाला होणारच हात पुढे केला आणि आईनं तावीद हातावर बांधला बाळाच्या डोक्यावर हात ठेवला जाईल बाळा संकटात सापडला बा मार्ग संपली तावीद उघडून तुला मार्ग सापडेल तुला मार्ग सापडेल आई उठली रथारूढ झाली आणि मदरसेचा प्रवास काशी शिवायच्या दिशेने इकडे अरळक आपल्या सुख वैभवामध्ये ऐश्वर्यामध्ये विषय उपभोगांमध्ये आई मात्र भावाकडे पोहोचली भावाला जंगली आईच बहीण आली म्हणून अवखळ नगा गौरी सारखं शृंगार वाद्याच्या कल्लोळामध्ये बहिणीचं स्वागत केलं राजवाड्यात आणि आता तिच्या पायाजवळ बसलाय पायाजवळ बसला बहिणीच्या बाबाला बसायचं नसलं तर बहिणीच्या पायाजवळ बसावं बहिणीने सुद्धा तिचे पाय चांगले ठेवावेत की भाऊ तिच्या पायाजवळ बसला पाहिजे बहिणीला ख्याली खुशाली विचार बहिणीने सांगितलं काही नाही चांगलं आहे खूप चांगलं आहे सर्व चांगलं आहे म्हातारपणी तुला एक मागणं मागायला आले मोठ्या आशेने आले भावाला मागणं मागायला बहीण आली एक ताई माग हे सर्व तुझं आहे माग काही नको रे माझ्या मुलाला आक्रमण कर पराभूत कर त्याचं राज्य जिंकून घे मदरसेच्या तोंडाचे बहिणीच्या तोंडातले शब्द ऐकतील आणि काशीश्वर मात्र त्याच की आपल्या बहिणीच्या डोक्यात काहीतरी फरक पडला स्वतःच्या मुलावरही आक्रमण करायला सांगते त्याचा पराभव करायला सांगते स्वतःच्या मुलाचा मदरसेच्या लक्षात आलं नाही रे रात्र तसं नाही म्हणत की तू समजला तसं नाही रे बा मी त्याला खूप वेळा समजवलं रे तू दत्तात्रय रे महाराजांना शरण जा हे सर्व हे खोट आहे खरं एकच आहे श्री दत्तात्रयाचं नामस्मरण एकच खरं आहे तू शरण जा ऐकत नाही रे जेव्हा राज्य वैभव जाईल ना तेव्हा तो दत्तात्रयांना शरण जाईल आणि जेव्हा तो शरण जाईल ना तेव्हा त्याचा उद्धार ऐकत काशीश्वराला पटलं आई बहिणीला शब्द दिला सेनापतीला आज्ञा दिली आणि सैन्य तयार इकडे माझा परा हा विचार घावगामध्ये रममान झालेला होता या भासही झाला नाही आपल्यावर आक्रमण कोणी करेल काशीश्वरानं तयारी केली एका मध्यरात्रीला आज्ञा झाली आणि अवघ सैन्य अरळकाच्या राज्यावर तुटून पडले व्यसनाधीन सुखभोगाची लोलुपता यामध्ये सर्व विसरून उपभोग घेणाऱ्या अरळकाच्या लक्षात झालं रात्रीची मध्याला स्वारी झाली माणसं कापायला जिकडे तिकडे आक्रोश किंकाळा माणसं मारल्या प्रेतांचा खच पडला होता रक्ताचा पाठ बाहेर
किंकाळ आणि अर्थ किंकाळ हे काही सुचत सैन्य मारल्या गेला रथाच्या लक्षात आलं आणि आता जीव वाचवण्याकरता हळद थोड्यावर स्वार होता अरण्याच्या दिशेनं धाव घेत वाऱ्याच्या वेगानं तो भुताई आपल्या मालकाचे प्राण वाचवण्याकरता सजनो 5:05 ही कथा संपवण्याकरता अजून किमान पैसे द्यायला सुरू करा. त्यापेक्षा आपण आता ही कथा उद्या इथूनच सुरुवात आपल्याला श्री दत्तात्रय महाराजांचा जन्म साजरा करायचा म्हणून 10 मिनिटं तुमची आहे. पाळणा म्हणायचा मावल्यावर थोडं थोडं बाजूला सरका की तू पाळणा जवळ पाळणा कोण म्हणतं मावल्यावर पाळणा कोण म्हणतं कोण म्हणतं मावल्यावर पाळणा मग म्हणावं लागेल पाळणा म्हटल्याशिवाय कार्यक्रम संपला होता. कोण हो माईक माईक दे भाऊ अजय या अजय पुढे या तिथे आता पाळणा असतात तिथे विशेष निकाल असतो तिथे विशेष हा न्यावा लागेल म्हणून म्हटलं ही अडचण झाली पुढे बाया रस्ता का बोला तिथे रस्ता का रस्ता करून द्या. अरे मावल्यावर इथं रस्ता करून द्या देव न्यायचे तिथं रस्ता करून द्या बायावर रस्ता करून द्या.